दही दूध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी, दही दूध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी, गाणं गात सावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरून बाई, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या. त्या गाण्याची ही जागा किती अवघड आहे ना, जमतच नाहीये मला. बघू गरम पाणी दे. सावकाश सावकाश गरम आहे. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तेरी, नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तेरी, करतोय खोडी घागर फोडे जाऊ कशी चोरून बाई, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. अगं रमा, किती छान गाणं म्हणतेस तू. ज्यांना गाण्यातलं काही कळत नाही ना, ते सुद्धा तल्लीन झालेत. दादा अरे काय चाललंय तुझं? काय मी ते माझं जाऊ दे. तुमचं काय चाललंय? मला बरीच काम आहेत. बरं रमा, कार्यक्रमाची सगळी तयारी झाली? वय गुड. कोण कोण काय काय करणार ते मला नंतर सांगा. चालेल. तू ते बासरीचं तेवढं बघ. पुढल्या वर्षी बघू. मग रमा, जी. तू काय करणार आहेस कार्यक्रमात? अहो म्या काय करणार? अगं, इतकं छान गाणं म्हणता येतं तुला. एखादं गाणं म्हण. नाही नाही नको पाहिजे, मला लई कामं असतील. आणि ताईसाहेब आहेत की, त्या छान गातील. येते आणते. नमस्कार. 5 वर्षे मिस्टर आणि मिस्टरांच्या मिसेस आणलं. कोणाचे कोण? कोणाचे काम बाकी आहेत त्यांनी सांगावे. तर एकदा जोरदार टाळ्या वाजवून या कार्यक्रमाची आपण सगळे सुरुवात करूया. मच्छर मच्छर झाले? नाही, टाळेच वाजवते तू. चालते तुझं. मला जरा काम करू द्या रे माझं. तू लक्ष नको देऊ. कॉन्सन्ट्रेट. तुम्ही काय ग, काय होते का? डॉक्टरकडे जायचं का? पिंट्या डॉक्टरकडे घेऊन जायचं. चल चल चल. अगे गप बस. अगं मला काय धाड भरली आहे? मला काही झालेलं नाही. मला ते अँचोरिंगचं काम आलंय ना, मला ते करू दे जरा. असं काय चाललंय तुझं? अगं कुठं असं करतेय? काय करत नाहीये. त्या अँचोरिंगचं काम आलंय, त्याचं करू दे मला जरा प्रॅक्टिस. काय करायचं? अँचोरिंग. अंगचोर म्हणजे काय रे? ते अंगणातल्या वस्तू चोरून नेतात ना बाहेरच्या बाहेर, त्यांना अंचोर म्हणत असते, आहे ना? होय, तुम्हाला ना माझ्या टॅलेंटची कदर नाही. अगं ते अँचोरिंग म्हणजे त्याला काय म्हणतात ते नाही का? भाषण.
भाषण नाही ग, कार्यक्रमात ते लई बडबड 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 करतात आणि ते बडबड करून असं ते कार्यक्रम लई पुढे घेऊन. दशावतार. दशावतार नाही, तो कार्यक्रम पुढे नेला काय म्हणतात रे ते सूत्रसंचालक. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं हिला. बरोबर, तूच माझा ब्रदर आणि तुलाच माझी कदर तेच. आहे. कळलं का कशाला म्हणता अँचोरिंग? वा, कसं आहे, 5 वर्षची दीपिका आहे मी. 5 वर्षच्या लोकांना कळू दे ना का माझ्यात केवढं टॅलेंट आहे. रमानी मला सगळं लिहून दिलंय, सेम डिट्टो मी सगळं पाठ केलंय. आणि तसं बी वर्षातनं एकदाच कार्यक्रम मिळतो, मग तेव्हा नको का मला माझ्यातलं टॅलेंट दाखवायला? अशा अवस्थेत मी जर काम केलं ना तर माझं बाळ बी दीपिका आणि आल्यासारखं निघल बघ. काय वेळ आली या. तुझ्या पोटी कोण जन्माला येणार माहिती नाही, पण ते तुझ्यासारखं नको बाई. बरोबरच्या नावानं चांगलं. प्रताप, आई आई काय ग? काय चाललंय काय तुझं? कुठे काय? हा ते मेसेज करतो सगळ्यांना की गणेशोत्सवाला या म्हणून. त्याबद्दल नाही म्हणत आहे मी. मग मला जरा तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं. महत्वाचं बोलायचं आहे का? बोल ना. सांगते. अगं ऐक, तू रूम आवरायला घे तोपर्यंत. जी बाईसाहेब. तर मुलगा लग्नाचा झाला ना की 2च गोष्टी होतात. एक तर त्याचे आई वडील त्याच्यासाठी मुलगी शोधतात किंवा तो स्वतः शोधतो. आपल्याकडे दुसरा ऑप्शन तर नाहीच आहे, कारण तुला वेळच नाहीये. त्याच्यामुळे आता मीच तुझ्यासाठी मुलगी शोधते. अच्छा, मुलगी शोधतेस का? शोध ना, काहीच हरकत नाही. बघा, आई तू मला घाबरवतेस का? नाही नाही, अरे मुली बघायला सुरुवात केली ना की कुठल्याही क्षणी मांडव पडू शकतो. अच्छा, म्हणजे दारात कधीही मांडव पडू शकतो. मला चालणार आहे. तू लग्नाला तयार आहेस ना, ही एक खूप चांगली गोष्ट झाली. बरं मला सांग, तुला कशी मुलगी हवी आहे? आई मला म्हणजे बघ, एकदम वेगळी मुलगी हवी. वेगळी? एक म्हणजे परिबेरी हवी असेल ना तर तशा ओळखी काढायला हव्यात मला. मी सांगतो ना मला कशी मुलगी हवी आहे ते. म्हणजे तू मुलगी बघशील ना तर ती एकदम मॉडर्न असेल, म्हणजे ड्रेस घालणारी असेल पण ती जीन्स आणि शॉर्ट्स घालणारी आहे. प्रताप, आपण पाचवड मध्ये राहतो, गोव्यातली. ही जीन्स आणि शॉर्ट्स घालणारी मुलगी आपल्या घरचे कुळाचार कुळधर्म करणार का? अरे साधे कांदे पोहे तरी बनवून देईल का ती तुला? काय रमा? बरोबर आहे बाईसाहेब, तुमचं एकदम बरोबर आहे. का नाही बनवणार? बनवेल ना. अगं गोव्यात कांदे पोहे खात नाहीत का? खातात गोव्यात पण कांदे पोहे. बरं ठीक आहे, मग मी शालिनीला सांगते, माझ्या मैत्रिणीला, तुझ्यासाठी अशीच एखादी छानशी मुलगी बघायला. हो चालेल. आलेच. आता हसण्यात वेळ घालवलात ना तर कार्यक्रमाच्या तयारीला वेळ नाही मिळेल. जा आवरून घ्या आणि जमलंच तर नेहमीच्या ठिकाणी मला भेटा. कधी? आज? हो. हो नाही नाही, आज तर अजिबातच वेळ नाहीये मला, लई काम आहे. आणि हो, दूध पिऊन घ्या. आता तुम्ही सुद्धा हसायला लागलात माझ्यावर. माझी चेष्टा करता काय? मी सांगतो ना मला कशी मुलगी हवी आहे ते. तू मुलगी बघशील ना तर ती एकदम मॉडर्न असेल, म्हणजे ड्रेस घालणारी असेल पण ती जीन्स आणि शॉर्ट्स घालणारी आहे. प्रताप, आपण पाचवड मध्ये राहतो, गोव्यातली. अरे साधे कांदे पोहे तरी बनवून देईल का ती तुला? काय मनानं कुठं कुठं फिरून आलीस?
नाही म्हणजे पुन्हा हरवलीस म्हणून विचारलं. छोट्या मालकांना भेटून आलीस ना? अगं असं काही नाहीये. आता उत्तर देताना लाजली नसतीस ना तर पटलं असतं मला. अगं काहीतरी मनासारखं घडतंय. बाप्पा पावणार वाटतं. तुम्ही जी छोटे मला अ, झाडांना पाणी घालायचं का? आलीच की घालून येते. तेच म्हणणार. काय झालं? मगाचपासून बघतोय मी, तुम्ही सारखे असताय माझ्याकडे बघून. आता कृष्ण एकटा तसा हवेत बासुरी वाजवत असत तर हाच बी येणार नाही वय. अहो पण एवढं असू ठीक आहे ना, होतं असं कधी कधी. बरं बोला, तू मस्त काय बोलायचं होतं? तुम्ही तुमचं हसून घ्या. हसून झालं ना की मग आपण बोलू. आता नाही हसणार. नाही, कृष्णाच्या बासरीवर असताय ना तुम्ही. आता कृष्ण पण बघेल की राधा कार्यक्रम कसा पार पाडते. होऊ द्या चूक, मग मी पण हसतो तुमच्या. आणि माझं तर सोडाच, लोकांसमोर हसू नाही झालं म्हणजे मी असं म्हणजे कार्यक्रमात काय चुकलं तर इथली लोक हसतात वय? हसतात. मागच्या वर्षी कार्यक्रम चांगला नाही झाला ना तर लोकांनी कागदाचे गोळे फेकून मारले. इथल्या लोकांसमोर कार्यक्रम करायचा म्हणजे तलवारी आणि ढाल घेऊन येतो. अहो पर ऐका, यावेळेस कार्यक्रम मी करणार आहे ना, मग असं काही नाही होणार. बघतोच येतो. अहो थांबा, तलवार तर ठेवून जा, त्याची नाही गरज लागणार. होतं असं कधी कधी. सुमे तिथे जाऊन नीट बोल बर का, गोंधळ घालू नको काही. हो ग, सारखं सारखं तेच नका बोलू. गोंधळ घातलास ना तर म्हणून सांगते अगोदर. टेन्शन येतं ना ग. टेन्शन नको घेऊ, सगळं नीट. हे, शुभेच्छा तुला. थँक्यू. हो रमाताई, हा? अहो कार्यक्रम सुरू करा की, तर जाऊ आम्ही घरी. हा अहो नाही दामोदर, एकच मिनिट थांबा, आता होईल. अहो 1 मिनिट म्हणता म्हणता अर्धा तास झाला की. हॅलो हॅलो, ऐकू येतं सगळ्यांना? हो हो हो. हा, तर सगळ्या मंडळींना सिमरनचा म्हणजे तुमच्या 5 वर्षाच्या दीपिकाचा सलाम. तर हाय हॅलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो अहो गुड मॉर्निंग होऊन जमाना झाला की. अहो पण बोलायची पद्धत असते ना तशी. हा, तर तुम्हा सगळ्यांचं मी या कार्यक्रमात स्वागत करते. आणि आजच्या कार्यक्रमाची मी अँचर आहे. आणि ते भारीच होणार आहे. हा, कार्यक्रम लय भारी करणार मी. आणि मी लय बेधडक आहे, मला काही कसली भीती नाही वाटत. मी डान्स म्हणू नका, गाणं म्हणू नका, फॅशन शो बनवू नका, आणि अभिनय तर काही बोलूच नका. तुम्ही आता काय बी म्हणू नका. तुम्ही लय 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 फेमस आहात हे अख्ख्या गावाला माहितीये. कार्यक्रमाचं काय ते बोला. आता सांगा काय नियोजन आहे? नियोग म्हणजे काय म्हणते ते? हो अँचोर, अहो नियो नियो काय करताय? नियोजन म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे असं प्रताप दादा विचार. नाही म्हणजे केलंय तसं नियोग. मी बोलते आता, तू राहू दे. अगं पण मी एवढा मेकअप केला, एवढी तयारी केली, तर मला बोलू दे ना. तू नंतर इकडे येत. काय काय गप्प बस, ती करते ना तिथं. अगं पण मी एवढी तयारी केली तर मला बोलू दे ना. जवळ झालं तर गप्प बस की जरा. मला सनकन देते रे तर. मला नाही कार्यक्रम करू देणार तर मी इथे थांबणार नाही. जाय, मला नाही थांबायचं. सुमी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पा हे 14 विद्यांचे आणि 64 कलांचे अधिपती आहेत. आणि त्यांच्या समोर कलेची सेवा करण्यासाठी बऱ्याच लोकांनी मनापासून तयारी केली. तर मग आपण त्यांच्या कलेचा आनंद घेऊयात. आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल आणि कार्यक्रमाची सुरुवात एका छान अशा सरस्वती गीताने होईल. आई, मला खूप टेन्शन आलंय ग आता. अगं काही टेन्शन घेऊ नको, मस्त होईल गाणं. आणि इतकी गोड दिसतेस तू, माहितीये. चला तर आता आपल्याला आणि महत्वाचं म्हणजे बाप्पांना अजिबात वाट बघायची गरज नाही. आपल्या समोर एक सुंदर गाणं गाणार आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या तेजूताई, म्हणजेच आमच्या ताईसाहेब.
ऑल द बेस्ट. ताईसाहेब अजिबात घाबरू नका, मस्त होणार आहे गाणं. ऑल द बेस्ट. थँक्यू रमा, मला गरज आहे त्याची. काही होत नाही. या. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी, वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, तुझ्या हास्यातून, तुझ्या हास्यातून चारी युगाची पौर्णिमा, तुझी कृपेची चांदणी, तुझी कृपेची चांदणी, शुद्धे अमुच्या शिरी, शुद्धे अमुच्या शिरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी, वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. रमा, ताईसाहेब थँक्यू, खरंच थँक्यू. हो ठीक आहे, एवढं काय त्यात. तू नसतीस तर सगळ्यांसमोर हास्य झालं असतं माझं. म्हणजे मी सकाळपासून गाण्याचा सराव करत होते, पण आता गाताना अचानक मला ठसका लागला. मी फक्त एकदा रमाकडे बघितलं आणि तिला कळलं. तिने वेळेत मला पाणी आणून दिलं आणि तिने गाणं पुढे कंटिन्यू केलं. फार अवघड गाणं आहे हे, गायला आणि लक्षात ठेवायला सुद्धा. आणि रमाचा काहीच सराव नव्हता. ती चुकू शकली असती, शब्द विसरू शकली असती, तिचं हसू झालं असतं, पण याचा कसलाच विचार तिने केला नाही. मी फक्त आणि फक्त माझ्यासाठी बेधडकपणे गाणं गायला लागली. रमा, तुला या घराची केअरटेकर केली ही माझी निवड तू योग्य ठरवलीस. खूप छान. आज तू फक्त तेजूची नाही, जाधवांची लाज राखलीस. हो एवढं काय त्यात बाईसाहेब. आणि मला जेवढं तोडकं मोडकं येत होतं तेवढंच गायले मी. हे जर तोडकं मोडकं असेल ना, तर तुमचं तोडकं मोडकं गाणं आम्हाला आवडलं. काय तेजू? प्रश्नच नाही. आणि हो, इथून पुढे गाण्याच्या आधी जरा गरम पाण्याच्या गुळण्या करत जा. आता असं येतंय, पण तिथे माझी हालत खराब झाली होती. तेजू, पुढच्या गणेशोत्सवला ना तू सगळ्या लोकांना ट्रेकिंग करून दाखव. हा,
लोकांच्या समोर ट्रेकिंगला सुरुवात करायची आणि मग ट्रेकिंग करत करत थेट घरी. दादा तू पण ना. अरे अरे म्हणायला हवे तुला. मस्त काय. थँक्यू. बरं चला निघायचं का आता? हम्म. चल तुम्ही गेलात तरी चालेल आता. मामी थांब, मी आणि रंजना तेल होतून येते. बाहेर सॉरी. हो असं काय करताय? कोणी पाहिलं तर ते काय म्हणतील? एक चुकलेला माणूस सॉरी म्हणतोय असं म्हण. सकाळी मी तुमच्यावर उगाच चिडलो त्यासाठी सॉरी. आत्तासाठी मनापासून थँक्यू. सकाळच्या सॉरीची काय बी गरज नाही आणि आत्ताच्या थँक्यूचं म्हणाल तर वेलकम. खरंच कार्यक्रम सांभाळणं काय असतं ना ते तुम्ही आज दाखवून दिलं आणि तेजूलाही सामावून घेतलं. दॅट्स ग्रेट. हो बस 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 पुरे झालं. ते तर मला स्मेलही भारी आहे असं वाटत अरे कमाल आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला भारी नाही समजत आहात. नाही. असं नका करू. तुम्ही लवकरात लवकर स्वतःला भारी समजायला लागा. बरं ऐका ना, तुम्ही जो काही कार्यक्रम सांभाळलाय ना त्यासाठी मला तुम्हाला एक बक्षीस द्यायचं. बोला काय देऊ तुम्हाला? बक्षीस ते वेळ आल्यावर मी मागून घेईन. पर काय? पर आता तरी फक्त एकदा तुम्ही असं हवेत बासरी वाजवता ना तशी वाजवून दाखवा ना.